नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच्या सुटकेची बातमी समजताच आता चिडलेला महिप्त हा हॉस्पिटलमध्येच प्रियाला गाठून तिची चांगलीच खरडपट्टी काढत तिला धमकावणार आहे। तू जरी हॉस्पिटलमधून सुटलीस तरी माझ्या तावडीतून आणि तू पोलिसांच्या तावडीतून सुटली असशील तरीही तू माझ्याकडून सुटणार नाहीयेस। कारण काही झालं तरी मी तुझा गेम ओव्हर करणारच। आणि अशा प्रकारे जेव्हा तो तिच्यावर चिडतो आणि तिला धमकावतो त्यावर आता चिडलेल्या प्रियाने कशाप्रकारे महिप्त समोर सगळं सत्य ओकून टाकलेलं आहे आणि कशाप्रकारे ती बाहेर पडलीय, तिने कशाप्रकारे आपल्या अश्विनला डाळ्यात गुंतवून यातून बाहेर पडली आहे हे सगळं सत्य ती सांगते। तेव्हा अश्विन समोर आता प्रियाचा सगळं सत्य येणार आहे आणि महिप्तच स्वतः अश्विनला प्रिया ही नसल्याच सत्य सांगणार आहे। आता हरलेला अश्विन कशाप्रकारे पाय धरून सायली आणि अर्जुनची माफी मागणार आणि नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं अगदी इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळेल। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे अश्विनने अगदी जीवाची पराकाष्ठा करून घरात कुठेही लक्ष न देता आपल्या प्रोफेशनकडे लक्ष न देता वकिलाच्या मागे लागून प्रियाच्या सुटकेची पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे। जसं तो त्या ॲडव्होकेटला भेटतोय त्याला भरपूर अशी पैशाची डिमांड केल्यानंतर अश्विनने कसे कसे ते पैसे जमवून ॲडव्होकेटला देखील दिलेले आहेत आणि हे पैसे आता ॲडव्होकेटला दिल्यानंतर अश्विन पूर्णपणे आता निर्धास्त झालाय। कारण अश्विनला ॲडव्होकेटने सगळ्या गोष्टी प्रोसिजर समजावून सांगितली आहे आणि प्रियाने स्वतः खून केलेला नसल्याने ती माफीचा साक्षीदार बनणार आणि ती सुटणार आणि तिला जामीन मिळणार याचा आनंद हा अश्विनला खूप झालेला असतो। आणि अश्विन हीच गोष्ट येऊन प्रियाला सांगतो कारण प्रिया त्याला प्रत्येक वेळेला एकच भर काढत असते की अश्विन काही झालं तरी मला इथून सुटव, मला इथून सोडव, काही झालं तरी मी इथे राहू शकणार नाहीये, माझा इथे जीव जातोय, नाहीतर मला असंच काहीतरी होईल असं ब्लॅकमेल करून करून अश्विनकडून तिने स्वतःचा सुटकेचा मार्ग आता मोकळा करून घेतला आहे। त्यामुळे आता अश्विन हा त्या वकिलांना पुन्हा एकदा घेऊन येतो आणि जे काही आपल्याला जर वकील साहेब किंवा दुसरं कोणी प्रतिपक्ष किंवा जज साहेब विचारत असतील किंवा पोलीस स्टेशनमध्ये काही आपल्याला विचारलं जाईल तशी स्टेटमेंट घेतली जाईल तर मग आपण काय सांगायचं या सगळ्याची तयारी वकील आता हॉस्पिटलमधूनच प्रियाकडून करून घेतो। कारण या सगळ्या गोष्टींमध्ये महिप्तने मला धमकावलं आणि महिप्त सारखा गुंड हा मला मारू शकतो आणि त्याच भीतीपोटी मी खोट सांगितलं हे सगळं आता प्रियाला सांगितलं जातं आणि प्रिया खूप खुश होते कारण फायनली तिचा आता जेलमधला मार्ग म्हणजेच तिचा जो बाहेर पडण्याचा मार्ग असतो तो मोकळा झालेला असतो। तर इथे मात्र अर्जुन आणि सायली यांना याबाबतीत काहीच कल्पना नसते की प्रिया सुटली म्हणून किंवा ती सुटून परत घरी येणार म्हणून सगळेजण गणपतीच्या गडबडीमध्येच असतात। परंतु अश्विन हा घरी आलेला असतो आणि तो खूप आनंदात असतो। तो घरी येऊन पटकन गणपतीच्या पाया पडतो आणि पाया पडल्यानंतर तो आता म्हणतो की देवा माझ्या बायकोला असंच कृपाशीर्वाद सत तुझे राहू दे आणि ती आता सुटलीय तर तिचं सगळं व्यवस्थित होऊ दे घरातल हे सगळेजण ऐकतात त्यांना हा जबरदस्त धक्का बसतो की काय म्हणजे ही तन्वी सुटली कशी काय अर्जुनलाही कळत नाही कारण अर्जुनलाही या बाबतीत काहीच परिचय नसतो किंवा काहीच त्याला माहिती नसते। तर आता अश्विन हा प्रियाचे जे कपडे असतात घरातले तो घेऊन आलेला असतो आणि प्रियाला म्हणतो की प्रिया हे बघ तू चेंज कर, तुझ्याकडे आता थोडाच वेळ आहे कारण आपल्याला आता पहिले जायचं पोलीस स्टेशनला, तिथून तुझे जे काही रीतसर तुझ्या विरोधात जी कंप्लेंट होती ती मागे घ्यायची म्हणजे तुझ्या विरोधातला जो फतवा काढला होता की तू जेलमध्ये सचणारे 7 वर्षाची शिक्षा तुला मिळणार आहे हे सगळं मागे घेण्यासाठी काही वेळ तर जाईलच ना, त्यामुळे आपल्याला लवकरात
लवकर पोलीस स्टेशनला जावं लागेल आणि बाकीच्या सगळ्या प्रोसिजर आहेत ते हायकोर्टामध्ये जाऊन कंप्लीट कराव्या लागतील. आता मुद्दामच प्रिया रडण्या नाटक करत ती पोलीस म्हणजे पोलिसांसमोर किंवा वकिलासमोर मुद्दामच मी किती चांगली आहे परंतु मला हे सगळं चुकीच्या पद्धतीने घडवून आणण्यात आलं हे सगळं म्हणते. परंतु ती म्हणते अश्विन खरंच आता आपल्याला मला जेलमधून सुटका मिळणार म्हणजे मी सुटणार आहे. तेव्हा मग ॲडव्होकेट म्हणतात की हो मॅडम मी तुमच्या सुटकेचा जामीन तर दिलाय आणि तो मंजूरही झालाय परंतु तुम्ही आता पुढे जे काही बोलाल त्यावर सगळं अवलंबून आहे. तर आता अशा प्रकारे प्रियाही बाहेर पडण्यासाठी तयारी करायला सुरुवात करत असते आणि अश्विन देखील बाहेर थांबलेला असतो. तर इथे महिप्तपर्यंत ही बातमी येऊन पोहोचते. महिप्त हा मस्तपैकी दारू ढोस्त असताना त्याचा एक पंढर येतो आणि म्हणतो की महिप्त शेठ खूप मोठा प्रॉब्लेम झालाय शेठ. तेव्हा तो म्हणतो की काय आता काय झालं आभाळ खाली कोसळलं काय आणि तुम्ही आता काय प्रॉब्लेम करून ठेवलात. तेव्हा मग तो सांगतो की शेठ अहो ती प्रिया आहे ना प्रिया ती सुटली तिला जामीन मिळाला. आता हे ऐकल्यावर महिप्तच्या तळपायाची आग मस्तकात जाते. महिप्त म्हणतो की काय बोलतोस काय तू आणि तू दिवसाढवळ्या घेतलीस की काय ती प्रिया कशी काय सुटन. तेव्हा मग तो म्हणतो की नाही साहेब मी खरं सांगतोय तुम्हाला ती सुटलीय. तितक्यातच नागराज तिथे येतो आणि नागराज बोलून दाखवतो की अरे महिप्त ती प्रिया अरे ती किती चालबाज पोरगी हे आपल्याला पहिल्यापासून माहीत होतं ती काही करून सुटणारच होती असं म्हटल्यावर आता महिप्त चिडतो आणि पटकन नागराजची कॉलर धरतो आणि म्हणतो की तुला काही बोलताना हे सगळं वाटतं की नाही नागराज शेठ आतापर्यंत आपण तुझी खूप खूप इज्जत केली पण आता नाही तुला काय म्हणायचं काय म्हणजे माझ्या लेकीकडे डोकं नाहीये की काय माझी लेक तिथे जेलमध्ये संपलीय चढतीय आणि तुला काय वाटतंय की फक्त त्या प्रियाकडेच डोक आहे की काय. तेव्हा मग नागराज म्हणतो की बघा तुम्हाला वाईट वाटेल परंतु मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आलो होतो की ही पोरगी आपल्या डोक्यावर एक ना एक दिवस नक्कीच मिया वाटणार. बघा ना तिने काय केलं ते तिने सुरुवातीला तर तिच्या त्या पागल नवरा म्हणजेच त्या अश्विनला गळाशी धरलं असणार त्याला हवे तेवढे पैसे ओतायला लावले असणार आणि ती मुद्दाम माफीचा शिदार झाली असणार. मला माहिती ना मी आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन आलोय. जामीन असा आहे की ती मुलगी ही खूप घाबरलेली होती आणि तिच्याकडून खोट बोललं गेलं म्हणूनच तिला माफीचा साक्षीदार म्हणून कोर्ट सोडते. हायकोर्टात सुप्रीम कोर्टात तिच्याबद्दल केस गेली आणि आता ती सुटली. आता हे ऐकल्यावर नागराजच ते बोलणं पाहून आणखीनच महिप्तला धक्का बसतो म्हणजे ही पोर सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचली. तेव्हा मग नागराज म्हणतो की हो अगदी बरोबर बोलतोय मी महिप्त अरे ती मुलगी आहे ही खूप चालाक आहे तुला माहिती आहे का आणि खरं तर ती सुटली नाही आपल्या फायद्याचाच म्हणावा लागेल. अरे तुला ती सुटल्यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे तुझ्या लक्षात येत नाहीये. तेव्हा महिप्त म्हणतो की हे बघ नागराज ती सुटल्याचा मला काही फायदा होणार नाही उलट ती सुटल्यामुळे मला त्रासच होणार आहे. कारण का माहितीय माझी लेक ही तिथे जेलमध्ये अडकली आहे. ती कधी सुटणार आहे मला काही माहित नाही. जेव्हा मी तिला भेटायला जातोय तेव्हा ती मला एक गोष्ट सांगतीये की मला कधी सोडवणार आहात तुम्ही डॅडीतून अण्णा मला इथून कधी सोडवणार हा एक प्रश्न तिच्या डोळ्यात असतो आणि तेच ती सारखं मला विचारते. आणि जर माझ्या लेकीला समजलं की मी तिला सोडवू शकलो नाही परंतु ती प्रिया ती सुटली हे जर माझ्या लेकीला समजलं ना तर तुम्हाला माहिती नाहीये नागराज ती काय करेल. ती अहो अक्कच पोलीस स्टेशन डोक्यावर गेल. ती माझा पुन्हा ती तोबडा पण बघणार नाही. माझ्या डोक्याला नुसता ताप होणार आहे ताप. आता काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही. बस झालं आता त्या प्रियाला धमकावण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. नागराज म्हणतो की कशाला माहीत पत हे सगळं करतोस तू राहू
दे ना जे होत्य ते होत्य अरे या उलट विचार कर ना जर प्रिया बाहेर निघाली तर सुभेदारांच्या घराचा एक्सेस पुन्हा एकदा तुला मिळेल शिवाय ते मधुभाऊ तर मधुभाऊ हा कोमामध्ये त्याच्यावर लक्ष ठेवायला ती असेल शिवाय ती काही वाकड तिकड करू शकते आपल्या विरोधात ती काही चुकीचं घडू देणार नाही महिप्त लक्षात ठेव ही प्रियाच आहे जी तुला उपयोगाला येणार आहे आणि अर्जुन आणि त्या सायलीला सुभेदार कुटुंबाला संपवण्यासाठी प्रिया स्फूर्ती उडणार आहे हे लक्षात ठेव कारण आता त्या प्रियाच्या डोक्यामध्ये अर्जुन विषयी आणि त्या सायलीविषयी खूप राग असणार आणि त्यांना संपवण्यासाठी ती कोणत्याही थ्याला जाऊ शकते हे लक्षात ठेव तिच्या त्या नव्याला फसवतच ती कशा प्रकारे त्या घरात एंट्री घेते की नाही ते बघस तू महिप्त म्हणतो की नाही मला आता ते काही समजत नाही हवं तर मी अर्जुनला एकटा संपवू शकतो स्वतःच्या बळावर पण त्या प्रियाची साथ नको मला कारण ती मुलगी कशी आहे मला चांगलंच माहितीये ती स्वतः आपल्याला विकून खाऊ शकते म्हणून आता महिप्त विचार करतो की नाही काही झालं तरी आता त्या प्रियाला जाऊन हॉस्पिटलमध्ये गाठून तिला धमकी द्यायची तू सुटलीस तरी महिप्तच्या तावडीतून तू सुटली नाहीयेस हेच त्याला आता धमकवायचं असतं नागराज त्याला समजवतो की बाबा नको जाऊस तिथे हॉस्पिटलमध्ये कदाचित तिथे पोलीस असू शकतात किंवा काही होऊ शकतं त्यामुळे तू उगीच कशाला रिस्क घेतोस परंतु महिप्त हा कोणाचाही ऐकणारा नसतो आपली लेक अडकली आहे परंतु तिच्यासोबतची सुटली याचा राग त्याच्या डोक्यामध्ये भयंकर असतो तेवढ्यातच तिथे आता महिप्त येतो महिप्त आल्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते की तुम्ही इथे काय करताय तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही इथे काय करताय आता तू मला उलट प्रश्न विचारणार आहेस मला जिथे जायचं ते मी तिथे जाऊ शकतो मी महिप्त शिकरे लक्षात आलंय तू विसरल अशील मी नाही विसरलोय तुला काय वाटलं तू तिथे मोठ्या कोर्टात जाशील मोठ्या जज समोर सगळी नाटक करशील आणि सुटशील कळलं तुला मी तुला ही चिठ्ठी दाखवायला आणली आहे बघ कोण कोण गेले आता तुझा नंबर आहे हे लक्षात घे तू तेव्हा ती चिठ्ठी पुन्हा दाखवल्यानंतर प्रिया चिडते आणि म्हणते की काय हो तुमचं महिप्त सारखं मला हे सगळं दाखवताय तुम्ही अण्णा सर तुमच्या लक्षात येते का सारखी ही धमकी देऊन काही होणार नाहीये मी जेलमधून सुटली आहे आता मला व्यवस्थित जगू द्या आलंय लक्षात तुमच्या महिप्त म्हणतो की अगं उलट तू जेलामध्ये व्यवस्थित जगत होती आता तू बाहेर पडली ना तर 113% तुझा गेम मी वाजवणार म्हणजे वाजवणारच लक्षात ठेव ते माझ्यासाठी काही सोपं नाहीये ते खूपच माझ्यासाठी एकदम इझी आहे काम तेव्हा मग ती म्हणते की नक्की काय करणार काय तुम्ही तेव्हा तो म्हणतो की काय करणार तू बघशीलच हा महिप शिकरे काय करू शकते तो तुला काय वाटलं तू माझ्या मुलीला लेकीला एकटीला अडकवशील आणि तू बाहेर सुटशील नाही तसं मी अजिबात होऊ देणार नाही मला माहिती आहे तू काय केलेस आणि काय नाही ते त्यामुळे एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव की तू यामधून सुटली असली तरीही तुला मी बाहेर जगू देणार नाही सुखाने तुला असं वाटेल की मी जेलमध्ये होती ना ती सुखात होती बाहेर पडलीस आणि तुझे शेवटचे दिवस सुरू झाले जी उलटी गिनती सुरू झालो म्हणून समज असं म्हटल्यावर आता प्रिया खूपच चिडते आणि म्हणते की एक मिनिट जे तुमचं काही बोलणं आहे ना ते जरा सांभाळून आणि तुम्हाला काय वाटत की कोणी लेची पिची आहे का मी हे सगळं करून सगळ्या गोष्टी सांभाळून इथून बाहेर निघते याचा अर्थ तुम्हाला समजतोय का मी काय करते ते मी किती दिवस तिथे जेलमध्ये अडकली आणि हे तुमच्या लेकीला नसतं जमलं 4 ते 5 दिवस उपाशी राहिले मी आणि उपाशी राहून ही माझी अवस्था झाली आणि नंतर मग मी जेलमधून बाहेर आली हॉस्पिटलमध्ये तिथून माझा हा सगळा गेम आहे तुमच्या लक्षात येणार नाही परंतु ह्या सगळं करायला ना खूप मोठं काळीज लागतं स्वतःच्या जीवाशी रिस्क केली आहे मी लक्षात आलंय तुमच्या लेकीला जमलं असतं का तेव्हा महिप्त म्हणतो की एक मिनिट प्रिया तू तुझ्या अवकातीत राहत नाही आहेस तेव्हा ती म्हणते की अवकात मला माझी लायकी ना अगदी व्यवस्थित माहिती आहे किती काही झालं तरीही मला बाहेर कसं पडायचे याचं डोकं आहे आणि ते डोकं वापरूनच मी बाहेर पडते तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी दुसरं करतीये परंतु मी कशाप्रकारे इथे माझे हातपाय चालवतीये की ती काय करतीये हा इमोशनल ड्रामा हे सगळं करणं हे काही सोपं नाहीये
त्या मूर्ख बावळट नवरा खरंच मी त्याची बायको आहे आणि त्याच्यासाठी मला बाहेर पडायचं या सगळ्या गोष्टींची स्वप्न दाखवतच मी इथपर्यंत येऊन बसली. तुम्हाला काय वाटलं की तो अश्विन माझ्या घरात सगळेजण माझ्या विरोधात आहेत, परंतु एक आहे जो माझ्या बाजूने आहे, तो म्हणजे तो माझा बावट नवरा अश्विन. त्याच्या मदतीनेच मी इथून बाहेर पडते हे लक्षात घ्या. कितीही काही झालं तरीही तो माझ्यासाठी हे सगळं करायला तयार आहे आणि तोच प्याद म्हणून वापरून मी इथून बाहेर पडली आहे. आतापर्यंत घरात जे जे काही घडलं त्याच्या मागे त्यानेच मला साथ दिली होती आणि आताही तोच मला साथ देतोय. म्हणून काही झालं तरी त्याच्या मदतीने मला घराच्या बाहेर हे निघायचंच होतं आणि निघाल्यानंतर मी जेलमध्ये आले. माझी कोणी साथ दिली नाही, परंतु आता एक एक करून मला त्या सगळ्यांचा बदला घ्यायचा आहे. ना माझ्या बापाने माझी साथ दिली होती, ना माझ्या त्या घरातल्या कोणी सास्यांनी माझी साथ दिली होती. म्हणूनच मी आता एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे, ते म्हणजे मला सगळ्यांची वाट लावायची. सुरुवातीला तर अर्जुन आणि सायली माझ्या हिट लिस्टवर आहेत, तोपर्यंत तर मी काही गप्प बसणार नाहीये. तेव्हा मग आता अश्विन हे सगळं लांबूनच ऐकतं असतो. हे ऐकल्यावर त्याला तर जबरदस्त धक्काच बसतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनच्या विषयी त्याच्या मनात इतका राग आहे, म्हणजेच प्रियाच्या मनात इतका राग उफाळत आहे, हे पाहून महिप्त जरा गप्पच झालेला असतो आणि त्याच वेळेला तो गप्प बसून सगळं ऐकतो. अश्विन, मी तुला सोडणार नाही. हा माझ्या लेकीला मी सोडून काढेनच. मोठ्यातला मोठा वकील बघेन मी, शिवाय तिच्या काम तिला बाहेर काढेन. परंतु एक गोष्ट एवढी लक्षात ठेव, तू बाहेर पडूनही मी तुला सोडणार नाहीये. आता या तुझा नवरा जो आहे ना, जो तू स्वतःच प्याद समजतेस, त्या नव्यासमोरच सांगतोय की तुझी मी आता वाट लावणार म्हणजे लावणार. आतापर्यंत तुला सोडलं होतं मी, परंतु आता नाही, कारण तू आमच्यासाठी काम करायचीस. पण आता मी मात्र गप्प बसणार नाही. असं ऐकल्यानंतर इथे आता प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया ही अश्विनकडे पाहतच राहते आणि महिप्त तिथून निघून गेल्यानंतर अश्विन म्हणतो की हे सगळं काय आहे मला कळत नाहीये. तन्वी, तू प्रिया आहेस म्हणजे तू तन्वी नाहीस. नक्की सगळं काय बडबडून गेलाय हा? तेव्हा ती म्हणते की अरे अश्विन, तुला माहिती आहे ना त्याची मुलगी सुटली नाही म्हणून तो चिडलेला आणि हे सगळं तो उगाच बडबडत होता. त्यावेळेला मग अश्विन म्हणतो की नाही, मला तरी हे खूप चुकीचं वाटतं. प्रिया, या त्याच्या बोलण्यावरून मला असं जाणवत होतं की तू प्रिय आहेस आणि तन्वी नाही आहेस. मग तू माझा वापर करून घेतेस, फक्त तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये असं तो म्हणतोय. आणि हे सगळं तू स्वतःच्या तोंडून कबूल केलं होच. आता मात्र तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. ती गप्प बसते आणि म्हणते की प्लीज अश्विन, असा चुकीचा विचार नको करूस. मी हे सगळं त्याला मुद्दाम बोलून दाखवलं. तेव्हा मग तो म्हणतो की मुद्दाम नाही, अगं तू त्याच्यासाठी काम करायचीच. तू त्याला सगळं जे काही आहे ते खरं सांगितलंस, त्यामुळे काही झालं तरीही मी आता गप्प बसणार नाहीये असं बोलून तो आता दाखवतो. आणि नंतर मग अश्विन हा प्रियाला पुन्हा म्हणतो की तुझी लायकीच नाहीये, तू पुन्हा जेलमध्ये जा आणि तिच्यावर लावलेले सगळे पैसे आता तो मागे घेऊन म्हणतो की नाही, आता या मुलीला मी बाहेर येऊच देणार नाहीये, तिला पुन्हा जेलमध्ये जाऊ दे. आता पुन्हा एकदा वकिलाशी बोलून तो त्याचे सगळे कागदपत्र मागे घेतो आणि पुन्हा एकदा ती खोटारडे म्हणून तिला जेलमध्ये पाठवण्याचीच व्यवस्था करतो. आणि घरी येऊन आता अश्विन सगळेजण असतात. गणपतीच्या विसर्जनाचा दिवस असतो आणि अश्विन आता घरी आल्यानंतर तर सगळ्यांकडे बघायला लागतो. त्याची नजर अगदी हरलेली असते, डोळे पाण याने दबडलेले असतात आणि तो हरल्यासारखाच येतो. अगदी काही त्याच्या अंगात जीव नसेल असाच. मग प्रताप बघून घाबरतो. काय रे अश्विन, काय झाले? तुझी तब्येत ठीक नाहीये का? सगळेजण घाबरतात. अश्विन म्हणतो की डॅड, माझं चुकलं, तुम्ही सगळेजण मला ओरडून सांगत होतात, परंतु खरंच माझी खूप मोठी चूक झाली. मी दादा तुम्हाला सगळ्यांना डावलून त्यात नवीची मदत करत होतो, परंतु तिच्या बाबतीत आता मला एक सत्य समजल, ते म्हणजे ती हे जे काही करती ना ते खूप चुकीचं वागतीय. मी तिला सोडवून घरी आणणार होतो, परंतु मी तिला पुन्हा एकदा
त्याच जेलमध्ये टाकले कारण काही झालं तरी ती मुलगी त्या लायकीची नाहीये. तिने फक्त माझा वापर करून घेतलाय, घरातल्यांचा नाही तर माझा तरी वापर होईल म्हणून तिने वापर करून जेलमधून स्वतःला सोडवण्याची तरतूद केली. आताच महिप्तच आणि तीच बोलणं मी ऐकून आलोय आणि महिप्तने एक ही गोष्ट सांगितली आहे की आपली जी तन्वी आहे ती तन्वी नाहीच, मुळात ती प्रिया आहे. आता हे सांगित घेतल्यानंतर सगळे जण धक्क्यात बसतात की काय म्हणजे ही तन्वी नाही तर मग कोण आहे? तन्वी नक्की ही प्रिया आहे. प्रिया एवढंच तो सांगतो आणि खरी तन्वी कोण आहे हे महिपने मला सांगितलेलं नाहीये. आता ही ऐकल्यानंतर मात्र सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात की प्रियाच तर खरं रूप सगळ्यांसमोर आलं, अश्विन समोरही आलं. त्याचा आनंद तर आहेच, परंतु गणपती बाप्पाच्या कृपेने हे देखील खरं समजलं की प्रिया ही तन्वी नाहीये. आता सगळ्यांना टेन्शन येतं. सगळ्या जणांची अश्विन हात जोडून माफी मागतो. अर्जुन साहिली यांनाही हात जोडून माफी मागत म्हणतो की प्लीज मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली. मी तुमच्यावर आजपर्यंत खूप मोठं नुकसान केल्याचा दावा करत होतो ना, परंतु तुम्ही सगळेजण मला या सगळ्या संकटातून बाहेर काढत होतात. आता मला समजलं की रविराज काका प्रतिमाहत्या तुम्ही का त्या प्रियाच्या बाजूने उभे राहत नव्हतात. खरंच तिला तुम्ही अगदी व्यवस्थित ओळखलेलं, परंतु मी माझ्या प्रेमामध्ये पागल झालो होतो. मला खरंच कळत नव्हतं. मला फक्त एवढं समजत होतं की माझं प्रेम निभवावं, परंतु एक आता माझ्या लक्षात आलं की हे सगळं मी केलं ते खूप चुकीच्या मार्गाने केलं आणि मला लवकर देवाने या सगळ्याची बुद्धी दिली. म्हणूनच आता एकच गोष्ट सांगेन की मी कधीही माझ्या मिलीच्या विरोधामध्ये जाणार नाही. असं येऊन अश्विन आता माफी मागत सगळ्यांसमोर कबूल करतो. फायनली पुन्हा एकदा प्रिया ही जेलमध्ये गेलेली असते. आता प्रश्न उरलेला असतो तो खरी तन्वी कोण आहे? आता या सगळ्याचा शोध सगळे मिळून कसे घेणार हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.